तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सांगलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण झालं। सांगलीतील होळकर चौकामध्ये हा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय। 21 फुटी आणि 4 टन वजनाच्या या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण पार पडलंय। अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारल्यामुळे महिला वर्गातून मोठा आनंद व्यक्त होतोय। या सर्व महिलांशी बातचीत केली आहे आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। पाहूया। मला सांगा, काय उत्साह वाटतो तुम्हाला पुतळा बघून? आज खूप आनंद वाटतोय। आज सांगलीमध्ये ही अशी एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे। अहिल्यादेवींचा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे, त्यामुळे खूप आनंद वाटतोय। सर्व महिला वर्गांनाही खूप आनंद झालेला आहे। तुम्हाला काय वाटतंय? प्रतीक्षा होती बऱ्याच वर्षापासून, बऱ्याच वर्षाची प्रतीक्षा होती, ती आता पूर्ण झालेली आहे आणि आमच्या वॉर्ड क्रमांक 9 मध्ये अहिल्यादेवी होळकरचं आज लोकार्पण झालेलं आहे आणि आज आम्ही भरपूर महिला वाजत गाजत या कार्यक्रमासाठी घेऊन आलो। काय वाटतंय तुम्हाला? आनंद वाटला। बऱ्याच वर्षाची प्रतीक्षा ही पूर्ण झालेली आहे, तरी देवेंद्र फडणवीस यांचे आभार। मी माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर। आमच्या महासभेमध्ये हा जो ठराव झाला, आज या ठिकाणी देवेंद्र भाऊ फडणवीसांच्या हस्ते आज अश्वारूढ अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचं आज अनावरण झालंय, त्याबद्दल आम्हाला सर्वांना आनंद वाटतो आणि आमच्या काळात झाला त्याबद्दल आणि आम्हाला खूप आनंद वाटतो। तुम्हाला काय वाटतंय? अभिमानास्पद मला अभिमान वाटतो की मी अभयमध्ये राहिला आहे आणि या अभयनगरमध्ये आज अहिल्यादेवी यांचा पुतळा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।